जय भीम नमो बुद्धाय. तुम्ही पाहत आहात भीमार्पण TV यूट्यूब चॅनल. मी नितेश किर्दक. आणि मित्रांनो, 1 जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून आपण साजरा करत असतो. या शौर्य दिनाच्या दिवशी 500 शूरवीरांना मानवंदना देण्याकरिता भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने आपले समाज बांधव त्या ठिकाणी जात असतात. परंतु ज्या बांधवांचे जाणे होत नाही, काही कारणास्तव ते जाऊ शकत नाहीत, ते बांधव आपापल्या गावामध्ये हा कार्यक्रम साजरा करतात. म्हणजेच भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाची प्रतिकृती उभारून त्या शौर्यस्तंभाला मानवंदना देतात. तशाच प्रकारे मूर्त्यापूर तालुक्यातील रामटेक या छोट्याशा गावामध्ये 500 शूरवीरांना कशा प्रकारे मानवंदना देण्यात आली आणि हा कार्यक्रम प्रज्ञा सूर्य मंडळ रामटेक यांच्यातर्फे कशा प्रकारे आयोजित करण्यात आला, हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मी जास्त वेळ न घेता व्हिडिओला आता सुरुवात करतो. उसळला त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला बर मी घाव. हे उसळला त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला बर मी घाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव. भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान, तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जाण. बदले महार कायदेता आम्हा सन्मान, तुमच्यासाठी लावू आमचा पणास प्राण. अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव. हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. तुच्छ ही जात आहे तुमची अतिशूद्रांची, आज का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची. असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची, श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची. अशी कर्मठ त्या अशी कर्मठ त्या अशी कर्मठ त्या कावळ्यांनी बघा केली काव का. भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात, स्फूर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नात. धडकले संगरात लढण्यात शिदनाक, 1818 साली दिला पेशव्या धाक. मानवंदनेला 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 योद्धाच्या येत माझे भीमराव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, 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 भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव.
Stop.
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार. अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. 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 उसळला त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला बरी मी घाव. हे उसळला त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला बरी मी घाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव. भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान, तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जाण. बदले महार कायदेता आम्हा सन्मान, तुमच्यासाठी लावू आमचा पणास प्राण. अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव. हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. तुच्छ
तुच्छ ही जात आहे तुमची अति शूद्रांची, आज का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची, असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची, श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची, अशी कर्मट त्या अशी कर्मट त्या अशी कर्मट त्या कावळ्यानी बघा केली काव का, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शांतीला संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आणि शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मी नतमस्तक होतो. तसंच पुढील कार्यक्रम म्हणजे आज 1 जानेवारी म्हणजे शौर्य दिन. शौर्य दिन भीमा कोरेगाव हा शौर्य दिन आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण या दिवशी आपल्या लोकांवर आपल्या समाजावर किती मोठा अत्याचार होता, तो अत्याचार आज दिवशी मिटलेला होता. 28,000 पेशव्यांना 500 लोकांनी कापले. त्या महार शूरवीरांच्या आचारासाठी विचारांसाठी हा स्तंभ सुद्धा उभारलेला होता. 1818 मध्ये या स्तंभाची स्थापना झाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत खरोखर हा स्तंभ पाहूनच आपण सुद्धा जगत आहोत आणि या स्तंभाचा इतिहास पाहूनच आपण सर्व लोक सुद्धा जगले पाहिजे आणि त्यांचा आधारस्तंभ सुद्धा घेतला पाहिजे, कारण त्यामागे सुद्धा कारण आहे की आपण काय होतो आणि काय झालो या स्तंभावरून सुद्धा आपल्याला कळते की त्या दिवशी जर त्या 500 लोकांनी 500 जणांनी जर का ते पाऊल उचलले नसते तर आज आपण तुम्ही सर्वजण इथे एकजुटाने सुद्धा जमलेले नसतो. आपल्या अंगात जे काही कपडे आहेत ते कपडे सुद्धा आपल्याजवळ राहिलेले नसते. आजही आपल्यावर तो अन्याय अत्याचार सुद्धा झालेला असता. म्हणून या स्तंभाला आज 1 जानेवारीला हा आपल्यासाठी हा दिवस खास महत्वाचा सुद्धा आहे. मला उपसरपंच म्हणून मंजुराई उपसरपंच म्हणून तुम्ही बोलविले सर्व मी प्रज्ञा सूर्य मंडळाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संस्कृत जय शेवटचं मनोगत म्हणजे मंडळाचे अध्यक्ष योगेश नारायणराव किरकर हे आपलं मनोगत या ठिकाणी मांडणार आहेत. ते सर्वांनी ऐकून घ्यावे, शांततेने ऐकून घ्यावे आणि त्यांच्यावर अंमल करण्याचा तयारी सुद्धा ठेवली पाहिजे. तरी मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगताला सुरुवात करावी. यांना मी नमन करतो. आज 1 जानेवारी केला. आता आपले मंजुराचे उपसरपंचांना 1 जानेवारी बद्दल माहिती आहे, स्तंभाबद्दल माहिती आपल्यासाठी चांगली आहे आणि सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे 1 जानेवारी काय. पण 1 जानेवारीला आपण हे युद्ध जिंकलो होतो, पण हे 31 डिसेंबर पासून चालू होतं. पण हे विसरू नका की हे उपाशी तापाशी लोक युद्ध करत होते. 31 डिसेंबर पासून आपण तो साजरा करतो. आपल्यासाठी दुःखाचाही आहे, कारण की त्याच्या वीरमरण आलेले आहे 500 लोकांना. पण आपल्याला त्या 500 लोकांना आणि आपली जे आझादी आहे, आपल्याला जे आझाद केला आहे त्या 500 लोकांनी केलेलं आहे. पण ते उपाशी तापाशी युद्ध करून काही असे मराठा स्थितीत होते, ते म्हणत होते की युद्ध मागं नका घेऊ, हे आपलं अस्तित्वाचं लढाई आहे, हे आपण विसरलो नाही पाहिजे. कवळे आपण डीजे वाजवतो, गाणी वाजवतो, कोणी 31 डिसेंबरला जाऊन येते आणि हॉटेलमध्ये मौज मस्ती करतात. हे आपण तरी नाही केलं पाहिजे, कारण की हे आपल्या लोकांसाठी दुःखाची गोष्ट होती.
आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.